नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सीईटी 3 इयर्स 2026 ची नवीन अपडेट आलेली आहे. म्हणजेच तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. आता ते तुम्हाला रँक कशा पद्धतीने चेक करायचं आहे. फायनल मेरिट लिस्टमध्ये जर आपण बघितलं महाराष्ट्र कॅन्डिडेट असेल, आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट असतील, एक्स सर्व्हिसमॅन असतील, नॉट कन्सिडर इन लिस्ट हे सुद्धा विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, याची सुद्धा माहिती इथे थोडक्यात तुम्हाला देणार आहे आणि नॉट कन्सिडर्ड फायनल मेरिट लिस्ट या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, त्या बाबतीत सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी बनवून देणार आहे. ओके. या व्हिडिओमध्ये रँक तुमचा कशा पद्धतीने चेक करायचा आहे, कोणत्या रँकला किती स्टुडंट आहेत, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक्सेल थ्रू. जेणेकरून तुम्हाला डाऊट क्लिअर होतील सर्व, की कशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. कारण की एंड ऑफ द डे तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स हे तुमच्या मेरिट रँक जो आलेला आहे स्टेटचा, स्टेट मेरिट नंबर याच्यावरतीच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. सो ते कशा पद्धतीने चेक करायचे आहेत, कशा पद्धतीने ईडब्ल्यूएचचे स्टुडंट असतील, ओपनचे स्टुडंट असतील, कॅटेगरीचे जे काही स्टुडंट असतील, ते किती नंबरला आहेत, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ऍडमिशन पोर्टल AY26-27 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. LLB 3 इयर्स यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्याच्या नंतर अनाउन्समेंट मध्ये जर आपण इथे बघितलं तर राउंड 1 फायनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश. प्लीज चेक मेरिट लिस्ट टॅब म्हणजे मेरिट लिस्ट हा इथे टॅब आहे. इथे तुम्ही क्लिक केलं तर राउंड 1 फायनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टुडंट असेल, नॉट कन्सिडर इन फायनल मेरिट लिस्ट राउंड 1 फायनल मेरिट लिस्ट आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट आणि राउंड 1 फायनल मेरिट लिस्ट एक्स सर्व्हिसमॅन. ह्या लिस्ट तुम्हाला प्रॉपरली ओपन करून सांगणार आहे कशा पद्धतीने चेक करायचं आहे तुमचा रँक. त्या अगोदर डॅशबोर्डमध्ये जर आपण बघितलं तर ऍप्लिकेशन जे व्हेरिफाय झालेले होते 42,005 म्हणजे 42,054. सो एवढेच व्हेरिफाय झालेले होते. मग व्हेरिफाय जर एवढे झालेले आहेत, तर ते सर्व विद्यार्थी फायनल मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत का? तर मला असं वाटतंय की नाही. मी अजूनही डेटा चेक केले नाहीये, तरी सुद्धा यामध्ये मी सांगतोय तुम्हाला. ॲप्लिकेशन लॉग किती झालेले विद्यार्थ्यांनी केलेलं 48,000 आणि रजिस्ट्रेशन किती केलेलं विद्यार्थ्यांनी तर 53,000 म्हणजे नियर बाय 54,000 पर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आतापर्यंत अप्रूव्ह कॉलेजेस हे 81 झालेले आहेत. याचा अर्थ अजून 200 टू 250 कॉलेजेस यामध्ये ऍड होणार आहेत. काही कॉलेजेसनी ग्रँट जो मुंबई युनिव्हर्सिटी देत असते, त्यामध्ये प्रॉब्लेम आहे. खूप साऱ्या कॉलेजेसनी जे ग्रँट्स वगैरे जे भेटतं त्याची प्रॉपरली इन्फॉर्मेशन या प्रॉपरली डॉक्युमेंटेशन केलेलं नाहीये. त्यासाठी इथे 81 कॉलेजेस दिसतायत. त्यांची लिस्ट सुद्धा येईल. त्यावेळी व्हिडिओ मी प्रॉपरली बनवेन. पण नॉर्मली तिकडे मुंबई युनिव्हर्सिटीकडून त्यांना अप्रूव्हल येऊन जाईल आणि ते आल्याच्या नंतर ते अप्रूव्ह कॉलेजची लिस्ट ही तुमची यामध्ये वाढणार आहे. दुसरी गोष्ट, तर याच्यामध्ये काही टेंटेटिव्ह तुम्हाला मी डेट सांगणार आहे, की बाबा कॉलेजची ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला कधी द्यायचे आहेत, ते सुद्धा टेंटेटिव्ह डेट्स याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. जेणेकरून सर्व गोष्टी तुमच्या या व्हिडिओमधूनच क्लिअर होतील. दुसरं आता आपण बघूया, या ज्या लिस्ट मी ओपन केलेल्या आहेत, त्या कशा पद्धतीने आहेत ते तुमचा रँकच्या पद्धतीने तुम्हाला यामध्ये मी सांगतो. फायनल मेरिट लिस्ट LLB 3 इयर्स महाराष्ट्र कॅन्डिडेट राउंड 1 साठी ही संपूर्ण डिटेल तुम्ही प्रॉपरली चेक करायचं आहे. जेणेकरून नंतर तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. म्हणजे HSCचे पर्सेंटेज असतील, UGचे पर्सेंटेज असतील, SSCचे पर्सेंटेज असतील, हे प्रॉपरली चेक करणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन हे सर्व तुमचे मार्क्स चेक केले जातात. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अजूनही ॲप्लिकेशन आयडी म्हणजे अजूनही भेटत नाहीये नंबर, की सर माझा अजूनही या लिस्टमध्ये नाव भेटत नाही. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, कंट्रोल फाइंड हे करायचं आहे. त्यानंतर L3 या नंबरने तुमचा हा ॲप्लिकेशन आयडी असणार आहे. हा इथे दिसत आहे ॲप्लिकेशन आयडी, जो तुमचा L3 नंबरने स्टार्ट होतो. तो तुम्हाला यामध्ये जो ॲप्लिकेशन आयडी पूर्ण टाइप केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं नाव, तुम्हाला किती रँक आहे, तो सुद्धा तुम्हाला माहिती पडून जाईल. आता रँक कुठे चेक करायचं आहे, ते इथे लिहिलेलं आहे बघा, स्टेट मेरिट नंबर.
म्हणजे या विद्यार्थ्याचा पहिला रँक आलेला आहे, या विद्यार्थ्याचा दुसरा रँक आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही कितव्या रँकवर आहे, ते तुम्हाला यामध्ये बघायचं आणि या रँकच्या बेसवर या कॅटेगरीच्या जे काही इथे कॅटेगरी दिलेले आहे, या कॅटेगरीच्या बेसवर तुमचं ॲडमिशन कॉलेजेसमध्ये होणार आहे. कॅटेगरीचं बायफर्फिकेशन सुद्धा मी यामध्ये केलेलं आहे. ओपनचे कॅन्डिडेट किती आहेत, महाराष्ट्र स्टुडंटचे, ओ-बी-सीसाठी किती आहेत, एस-सी कॅटेगरीचे स्टुडंट किती आहेत, या सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. मेरिट नंबर तुम्हाला चेक करायचा आहे. इथे मेरिट नंबर तुम्हाला दिसणार आहे. हा तुमचा मेरिट नंबर आहे. ओके. कॅन्डिडेट नेम प्रॉपरली चेक करा. जेंडर प्रॉपरली चेक करा. डी-ओ-बी प्रॉपरली चेक करा. म्हणजेच काय, इथे जे काही डिटेल्स दिलेले आहे ते प्रॉपरली चेक करा. हे तर तुम्ही चेक कराल, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. आणि L3 नंबरने आपण जर चेक केलं, तर इथे बघा 41,250 स्टुडंट, महाराष्ट्र स्टुडंट यांचे प्रॉपरली फॉर्म यांनी फिलअप केलेले आहेत आणि हे विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकतात. हे एलिजिबल आहेत कॉलेज प्रेफरन्स देण्यासाठी. इथे जर आपण राइट साइडला तुम्हाला बघितलं, तिथे ब्लिंक येत आहे. याचा अर्थ हे फाइंड आउट करत होतं, की कोणता नंबर हा तुम्हाला इथे फाइंड आउट करायचा आहे. जो तुम्हाला ॲप्लिकेशन आयडी तुमचा असेल, तो इथे टाका. डायरेक्टली तुम्हाला तो नंबर येऊन जाईल. नावनी चेक करत बसाल, तर खूप टाईम जाईल. कधी-कधी तुम्हाला भेटणार पण नाही. सो त्यासाठी ॲप्लिकेशन आयडी जो इथे आहे, त्या नंबरनी तुमचा हॉल तिकीटवर तुमच्या रिझल्टवर तो ॲप्लिकेशन आयडी असेल, तो यामध्ये टाका. डायरेक्टली तुमचं नाव भेटून जाईल. त्याच पद्धतीने आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंटचे विद्यार्थी आहेत, त्यांचा सुद्धा हा ओ-एम-एस मेरिट नंबर हा सुद्धा बघा, या रँकच्या बेसवरच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. त्या विद्यार्थ्याने सुद्धा सेम प्रोसेस मी सांगितलेली आहे. हे तुम्हाला चेक करायचे आहेत आणि प्रॉपरली त्याच्यावरती मी बघायचं आहे, की प्रॉपरली सर्व पर्सेंटेज माझे आहेत की नाही. जर आपण बघितलं ओ-एम-एस कॅन्डिडेट तर इथे 100 पर्सेंटाईल जे आहेत असे 2 विद्यार्थ्यांना आहेत आणि महाराष्ट्र कॅन्डिडेटमध्ये जर बघितलं तर 2 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल आहेत. तर यांना जो काही डिझायर कॉलेज पाहिजे तो तर त्यांना भेटणारच आहे. त्यांच्यावरती डिपेंड आहे कोणता घ्यायचा. ज्यांना कमी पर्सेंटाईल आहेत त्यांना कसे कॉलेजेस भेटतील यावरती आपण पहिलं लक्ष देऊया. ओ-एम-एस स्टुडंटचं सांगितलं तुम्हाला यामध्ये. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचे जर आपण बघितलं तर हे जे विद्यार्थी टोटल 63 स्टुडंट आहेत. तर एक्स सर्व्हिसमॅनच्या विद्यार्थ्यांचा रँक चांगला आहे. त्या विद्यार्थ्यांना चांगले कॉलेजेस अलॉटमेंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके. कारण की रँक 1चा विद्यार्थीला समजा आय-एल-एस पाहिजे, तर तुमच्याकडे डॉक्युमेंट प्रॉपर असतील, तुम्हाला आय-एल-एस हा भेटून जाईल. ओके. आता या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे, की नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये आमचं नाव आलेलं आहे सर. यामध्ये आम्ही काय करू? कारण की हा इम्पोर्टंट आहे. हे सांगणं गरजेचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म इन्कम्प्लीट म्हणून तुम्हाला याच्यामध्ये नाव आलेलं आहे. क्वालिफिकेशनची जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपरली तुम्ही टाकलेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी प्रॉपरली पुढे काय करायचं आहे, कधी तुम्ही अप्लाय करू शकता याची व्हिडिओ मी बनवणार आहे. ओके. उद्या वगैरे बनवेन जेणेकरून तुम्हाला सर्व डाउट्स त्या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. ह्या नॉट कन्सिडरमध्ये लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी. नंतरला ते सुद्धा कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकतात. येस, देऊ शकतात, पण कॅप राउंड 3 मध्ये. कॅप राउंड 3 मध्ये तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकतात. काही चेंजेस करायचे असतील, प्रोफाइल चेंजेस करू शकता. त्याचे डेट्स वगैरे प्रॉपरली तुम्हाला सांगेन मी. त्याचे व्हिडिओ तुम्हाला उद्यापर्यंत येऊन जाईल. ओके. तर यामध्ये आपण बघूया, की एक्सेल थ्रू तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करणार आहे. इथे मी काही टॅब हाईड केलेल्या आहेत. नेम, डी-ओ-बी या गोष्टी मी हाईड केलेल्या आहेत कारण की त्याची गरज आपल्याला नाही आहे. स्टेट मेरिट नंबरनुसार तुम्हाला समजेलच की तुमचा मेरिट नंबर, तुमचा रँक किती आहे. त्या रँकनुसार तुम्हाला प्रॉपरली जे मी सांगत आहे ते तुम्हाला ॲप्लिकेबल होणार आहे. समजा इथे स्टेट मेरिट नंबर घेतलेला आहे मी आणि 100 पर्सेंटाईल या विद्यार्थ्यांचा तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यांना जो कॉलेज पाहिजे तो भेटणार आहे. पण याच्यामध्ये आता मला बघायचं आहे, की सर ओपन कॅटेगरीचे स्टुडंट किती आहेत? त्यामध्ये माझं कॉम्पिटिशन चालणार आहे. तर टोटल जर आपण ओपन कॅन्डिडेटला इथे सिलेक्ट केलं, तर टोटल याच्यामध्ये ओपन कॅन्डिडेटचे विद्यार्थी जर आपण बघितले इथे, तर टोटल इथे जर आपण बघितलं तर 20,678 इथे खालती तुम्हाला दिसत असेल. रेडीचं बटन खालती आहे आणि 20,000 एवढे विद्यार्थी आहेत ओपन कॅटेगरी स्टुडंट. ज्यांना 0 पर्सेंटाईल आहे त्यांचं सुद्धा यामध्ये नाव येणार आहे कारण की 0 पर्सेंटाईलला सुद्धा कॉलेज अलॉटमेंट होत असतात. ओके. सो 20,000 स्टुडंट आहेत. आता प्रत्येक विद्यार्थ्याला जी पाहिजे असतो.
प्रत्येक विद्यार्थ्याला आय-एल-एस पाहिजे असतो. सो अशा विद्यार्थ्यांनी जर आपण बघितलं, तर या पर्सेंटाइलच्या बेसवर जर आपण बघितलं, तर जास्तीत जास्त पर्सेंटाइलमध्ये 100 पर्सेंटाइल, 99, 99, 98, 99, 99, 99, 99.96 त्यानंतर 99.95 तर अशा विद्यार्थी जे काही आहेत, त्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणं टॉपचं हे डेफिनेटली चान्सेस आहेत. काही-काही ठिकाणी सेम पर्सेंटाइल आहेत. त्यामध्ये खूप कॉम्पिटिशन होऊ शकतं. बट जे तुम्ही प्रेफरन्स 1 जो टाकणार आहात, समजा एखादा हा विद्यार्थी आहे, त्यांनी फर्स्ट प्रेफरन्स आय-एल-एस टाकलेला आहे. ओके. आणि या विद्यार्थ्यांनी सेम पर्सेंटाइल असून सुद्धा आय-एल-एसला किंवा जी-एल-सीला थर्ड प्रेफरन्स दिलं, तर डेफिनेटली जो फर्स्ट प्रेफरन्स जो देणार आहे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याला आय-एल-एस हा अलॉटमेंट होऊन जाईल. कारण की फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे काय? तुम्हाला तो कॉलेज पाहिजे, त्यामुळे तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे. जो नंबर तुम्ही देणार आहात, त्या नंबरनेच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहेत. ओके. फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज तुम्ही दिलेला आहे, तर फर्स्ट प्रेफरन्सच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल. सेकंड प्रेफरन्सचा कॉलेज जर तिकडे जास्त विद्यार्थींनी जर ॲप्लाय केलं असेल, तर तुम्हाला सेकंड प्रेफरन्सचा कॉलेज भेटू शकतं. पण जर जास्त विद्यार्थ्यांनी ॲप्लाय नाही केलं, तर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज हा तुम्हाला आय-एल-एस असेल किंवा जी-एल-सी असेल, जे तुम्हाला द्यायचे प्रेफरन्स, ते तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. हे झाले ओपनचे विद्यार्थी एवढे आहेत. त्यामध्ये तुमचा रँक किती आहे, तो तुम्ही प्रॉपरली चेक करू शकता. आता याच्यामध्ये मी काही कॅटेगरीचे स्टुडंट आहेत. समजा ओपन ई-डब्ल्यू-एचं यामध्ये ओपन करतो. ओपन ई-डब्ल्यू-एचं स्टुडंट जर बघितलं, इथं मला एकच विद्यार्थी दिसत आहे किंवा याच्यामध्ये थोडेसे जे पर्सेंटाइल एकदा ॲड करतो. अच्छा. तर याच्यामध्ये बघा टोटल 1017 म्हणजे 1000 जे विद्यार्थी आहेत ओपन ई-डब्ल्यू-एसचे स्टुडंट आहेत. या विद्यार्थ्यांचे चान्सेस जास्त आहेत, की चांगले कॉलेज भेटण्याचं. कारण की कॉम्पिटिशन थोडंसं मला वाटत नाही, की थोडंसं कमी आहे आणि तुमच्या ज्या जागा असतात ई-डब्ल्यू-एसच्या त्या जास्त असतात. पण तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे ई-डब्ल्यू-एसचं हे स्टेटचं सर्टिफिकेट पाहिजे. सेंटरचं असेल तर ते तुम्हाला चालणार नाही. एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी. नंतरला तुम्ही विचारता, की "सर तुम्ही हे पहिलं बोललं नव्हतं." मी एक्झामच्या अगोदरच, या एक्झामच्या नंतरच तुम्हाला हे सांगितलेलं आहे, की ओपन ई-डब्ल्यू-एस जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला कोणतं सर्टिफिकेट लागणार आहे? स्टेटचं. म्हणजे महाराष्ट्राची तुम्ही सी देताय ना, तर महाराष्ट्राचं लागेल. जर तुम्ही सेंटरची कोणती एक्झाम देत असेल, तर सेंटरसाठी ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट हे डिफरंट असतं. पण नॉर्मली तुम्हाला ते दिलं जातं. नॉर्मली यावरती सुद्धा तुम्ही प्रॉपरली चेक केलं पाहिजे, तुमचं सर्टिफिकेट प्रॉपर आहे की नाही. त्यानंतर ई-डब्ल्यू-एसचे स्टुडंट 1000 पर्यंत आहेत. त्यानंतर ओ-बी-सीचे स्टुडंट टोटल किती आहेत इथे महाराष्ट्र स्टुडंट, तर इथे टोटल आहेत 5476 ओके. आणि त्यांचे पर्सेंटाइल इथे बघितले, तर इथे तुम्हाला पर्सेंटाइलचं कॉलम मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. ही लिस्ट तुम्हाला पाहिजे एक्सेल शीट हे डायरेक्टली मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाठवून देईन. टेलिग्रामची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही जॉइन करू शकता. हे झालं ओ-बी-सी कॅन्डिडेट. त्यानंतर आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, की सर एस-सी-बी-सीचं पण आम्हाला सांगा. तर एस-सी-बी-सीचे विद्यार्थी किती आहेत? तर टोटल 991 म्हणजे निअर बाय 1000च पकडा. एवढे स्टुडंट आहेत या कॅटेगरीच्या बेसवर. मग तुमचा रँक किती आहे? तर या विद्यार्थ्याचा 11वा रँक आहे. तर डेफिनिटली याला कॉलेज एस-सी-बी-सी मधून जो फर्स्ट प्रेफरन्स टाकेल, तो त्याला भेटून जाईल. त्यानंतर 32 रँकचा जो सेकंड विद्यार्थी आहे, 75 मध्ये जो आहे तो थर्ड विद्यार्थी आहे. 76 मेरिट नंबर आहे, तो विद्यार्थी फोर्थ आहे. अशा पद्धतीने तुमचा रँक हा तुम्हाला कॅटेगरीमधून किती आहे, तो तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. ते सुद्धा यामध्ये डिटेलमध्ये सांगतोय जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली कॉलेजचे प्रेफरन्स देण्यासाठी तुम्हाला इझिली होईल आणि कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे त्याचे उद्या लाईव्ह सेशन मी घेणारच आहे. प्लस या लिस्टवरती सुद्धा उद्या लाईव्ह सेशन घेणार आहे जेणेकरून तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये जे काही डाउट्स असतील तुम्ही विचारू शकता आणि उद्याची लाईव्ह सेशनची लिंक असेल तर उद्या तुम्हाला लवकरात लवकर मी मॉर्निंगला देईन जेणेकरून 11-12च्या दरम्यान आपण लाईव्ह सेशन घेऊया. एस-सी कॅन्डिडेटचे विद्यार्थी बघितले तर 8729 म्हणजे 8729 सो एस-सी स्टुडंट जास्त आहेत जर आपण बघितलं आणि एस-टी स्टुडंट जर बघितलं तर एस-टी स्टुडंट हे 1000 म्हणजे निअर बाय 1000 पर्यंत हे सर्व विद्यार्थी आहेत. त्यानुसार तुमचा रँक चेक करा. आता 250 वर आहे, पहिला रँक असेल. 421 आहे, तो सेकंड रँक आहे. म्हणजे तुमच्या रँक
कोणत्या बेसवर सांगतोय? तुमच्या कॅटेगरीमधून. तुमच्या कॅटेगरीमधून तुम्ही 605 जो रँक आहे त्या विद्यार्थ्याचा तो 605 ज्याचं पुढे नाव असेल तो 3rd रँकला आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये. तर तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय करतो तर डेफिनेटली तुम्हाला प्रायोरिटी हे जास्त दिल्या जातात जेणेकरून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होण्याचे चान्सेस जास्त असतील. तर कॉलेजचा जो अलॉटमेंट तुम्ही टाकणार आहात, फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. आता समजा हा विद्यार्थी आहे, ओके. त्याने समजा 605 मेरिट नंबरचा विद्यार्थी आहे. त्याने समजा फर्स्ट प्रेफरन्सला कोणत्या कॉलेज न टाकता आयलेस कॉलेज 2nd रँकला टाकलं आणि हा विद्यार्थी समजा आहे त्याने समजा 1364 जो विद्यार्थी आहे त्याने समजा फर्स्ट प्रेफरन्स जर आयलेस टाकला तर डेफिनेटली याला कॉलेज अलॉटमेंटचे चान्सेस हे जास्त होतील. त्यासाठी कॉलेजची लिस्ट बनवणं, कॉलेजचं प्रेफरन्स बनवणं हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याची सुद्धा लाईव्ह सेशन उद्या आपण घेणार आहोत. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला मी उद्या गाईडन्स करणार आहे आणि प्रॉपरली जे असतं ते मी प्रॉपरलीच तुम्हाला इन्फॉर्मेशन देत असतो. जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली क्लिअर होतील ॲडमिशन रिलेटेड. हे झालं कशा पद्धतीने चेक करायचं आहे. त्यानंतर उद्या जे काही अदर कॅटेगरीचे स्टुडंट असतील किंवा ओ-एम-एस स्टुडंट असतील, एक्स सर्व्हिसमॅन असतील, एक्स सर्व्हिसमॅन जे काही असतील त्यांचे सुद्धा आपण एक्सेल शीटवरच अशा पद्धतीने आपण देऊया. ओके. महाराष्ट्र स्टुडंट ही जास्त लिस्ट असते. 41,000 काहीतरी स्टुडंट याच्यामध्ये एलिजिबल आहेत कॉलेज प्रेफरन्स देण्यासाठी. त्यासाठी हे मी लवकर बनवलं जेणेकरून तुम्हाला इझिली ट्रॅक करता येईल. तर सांगत आहे, की किती विद्यार्थी ह्यामध्ये एलिजिबल झालेले आहेत कॉलेज प्रेफरन्स देण्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांचं नाव फायनल मेरिट लिस्ट राउंड 1 मध्ये आलेलं आहे, असे विद्यार्थी किती आहेत? 41,250 स्टुडंट. जे की तुम्हाला आता मी लिस्ट महाराष्ट्र स्टुडंटची दाखवलेली आहे ती. आणि ओ-एम-एस स्टुडंटची जर बघितलं तर 1677 एवढे विद्यार्थी आहेत. ओ-एम-एस स्टुडंट असतील किंवा महाराष्ट्र स्टुडंट असतील, Instagramला मला डायरेक्टली फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डायरेक्टली फॉलो करा. प्रॉपरली लिस्ट मी तुम्हाला बनवून चांगल्या पद्धतीने गाईडन्स करणार आहे. नॉट कन्सिडर्ड लिस्ट या विद्यार्थ्यांसाठी उद्या व्हिडिओ येणार आहे प्रॉपरली, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली मी गाईडन्स देऊ शकेन. ओके. त्या विद्यार्थ्याने पुढे काय करायचं आहे, कधी कॉलेजचे प्रेफरन्स त्यांना देता येईल किंवा कधी जे काही मिस्टेक केलेल्या आहेत त्या कधी चेंजेस करू शकतात, कधी फॉर्म अनलॉक होईल, याची माहिती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन. आणि एक सर्व्हिसमॅन जे स्टुडंट आहेत ते 63 स्टुडंट आहेत. त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रॉपरली याच्यावरती मी बनवेन एक्सेल शीट जेणेकरून तुम्हाला याचा सुद्धा फायदा होऊन जाईल. ओके. सो या पद्धतीने टोटल एवढे विद्यार्थी जे आहेत, जे एलिजिबल आहेत म्हणजे एम-एस स्टुडंट, ओ-एम-एस स्टुडंट आणि एक्स सर्व्हिसमॅन हे स्टुडंट आहेत एलिजिबल कॉलेजचे प्रेफरन्स देण्यासाठी. नेक्स्ट आता टाईमलाईन तुम्हाला यामध्ये सांगत आहे. टाईमलाईननुसार मी सांगितलं 24 जुलैला ही फायनल मेरिट लिस्ट येईल. ती आलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत. स्टेट रँक वगैरे कॅटेगरी, तुमचं एच-एस-सी जे काही मार्क्स वगैरे पर्सेंटेज आहे ते प्रॉपरली चेक करा. नेक्स्ट स्टेप आता एक्स्पेक्टेड शेड्यूल, एक्स्पेक्टेड डेट्स यामध्ये तुम्हाला सांगत आहे, की नेक्स्ट कधी कोणत्या गोष्टी चालू होणार आहेत. ज्या डेट सांगत आहे ते एक्स्पेक्टेड आहे. त्यासाठी वरती एक्स्पेक्टेड लिहिलेलं आहे. उगाच नंतरला असं नका बोलू, की सर तुम्ही एक्स्पेक्टेड सांगितलं तेव्हा काहीच झालं नाही. एक तुमचा नेहमी डाउट असतो, की सर एक्स्पेक्टेड डेट कधी आहे? कमेंट सेक्शनमध्ये बघत असतो. त्यासाठी तुम्हाला एक्स्पेक्टेड डेट्स हे आम्ही सांगत आहे. 27 जुलैपासून कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होईल राउंड 1 आणि 2 साठी. असे मला असं वाटते, की या डेटला चालू होईल. बट काही कॉलेजेस अजून ॲड झालेले नाही. तर थोडंसं मला डाउट आहे याच्यामध्ये, की या डेटला चालू होण्याचे चान्सेस थोडंसं मला कमी वाटतायत. बट 50-50 मला वाटतंय, की याच्यामध्ये या डेटला तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स द्यायला विंडो चालू होईल. कॉलेज अलॉटमेंट मग जर या कॉलेजचे ऑप्शन या डेटला जर चालू झाले, तर मग 30 जुलैला तुमची अलॉटमेंट तुम्हाला समजेल, की कोणता कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे. त्यानंतरची नेक्स्ट मग स्टेप असणार तुम्हाला कॉलेजमध्ये सर्व डॉक्युमेंट जे काही तुम्ही अपलोड केलेले आहेत, ते सर्व डॉक्युमेंट्स घेऊन त्याचे व्हिडिओ मी बनवेन. कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायचे आहेत ॲडमिशनला. तर ते कधी असणार आहे 3rd ऑगस्ट ते 5th ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. ओके. सो या पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. नुसतं फायनल मेरिट लिस्ट रिलीज झाली म्हणून एवढंच नाही सांगितलेलं आहे. तर सर्व प्रॉपरली डिटेल्समध्ये सांगण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काही डाउट असेल, काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनला विचारा. टेलिग्राम चॅनल दिलेला आहे त्याला फॉलो करा. Instagramला फॉलो करा. डायरेक्टली कॉल तुम्ही तिकडे मला करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा. जेणेकरून जेवढं तुम्ही लाईक कराल, जेवढं तुम्ही कमेंट कराल, तेवढा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत
पोहोचेल आणि हाईप सुद्धा करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचेल. आणि हा सबस्क्राईबचा चॅनल आहे, तो सबस्क्राईब सुद्धा करा, कारण की हा तुमचा चॅनल आहे. सो नक्की याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. थँक सो मच.